रुपाली, अरे ती वैशू बघ ना किती काम चोरी. दिदी सकाळपासून घरी कामं करते, घरचं वर किती स्वयंपाक पाणी करते, धुणं धुते, पण वावरात बी आली कोणते कांदे खुरपं लागायला. आणि वैशू लोळून होती, आज शाळेला सुट्टी ती आली नुसती, तिला सांगितलं खुरपायला ती रडायला लागली. हा ना बाय, काय करू वैशूचं दीदीचं मराने काम करू करू. अगं बाई, एवढं काम करते तरी माझ्याविषयीच बोलते. नुसती आई पप्पा समोर काम करते तरी तिलाच मोठेपणा. आता काय करावं वैशूचं बाबा, काय डोकं बंद झाले. ओ पप्पा, आता खुरपायचा कटा आलाय, दुसरं काही काम आहे का ते करतो आम्ही. बरं बरं तिथे एक काम करा, खुरपाचा कटाळा आलाय ना, पेरूचे शेंडे खोडून टाका तेवढे. बरं बरं, चल ग वैशू. आज आहे ना दीदीचा बरोबर समाचार घ्यावा लागला. मी किती काम करते तरी आई पप्पा मी काम नाहीच करीत म्हणते. आज बघते तिच्याकडे. वैशू, तू ह्या लाईनचे खुड, मी ह्या लाईनचे पेरू चेंडू खुडते. बंदोबस्त करायचा आहे पण कसा. हा ओके. हा आता आता कशी जिरण करायची. रुपाली, मला त्या वैशूचा अजिबात भरोसा नाही बाबा. शेंडे खोड्यात ना तिने सगळा पेरू नाही उपटून काढावा, बघून येतो. हा घेऊन कोणत्यावर बर बर. अगो बाई, पप्पा आलेले दिसतेत, आपलं काम करा. तिथे झाले का खोड्याची पेरू? ओ पप्पा, नाही तिच्यापेक्षा जास्त शेंडे झालेत खुडून. हो का, त्याच्यापेक्षा जास्त झालेत का? मग माझे बघा पप्पा किती झाड झालेत. ओ पप्पा, माझे बघा किती चालेत तोडून. ए बरं नो, अरे इकडून गेले. पप्पा हे दीदीन केलंय, दीदीन. ओ पप्पा, हिनेच केलंय. तुम्ही हिला डोक्यावर घेता ना म्हणून नाच झालंय. हिचे लाड करता तुम्ही. अय वैशू, ग बसती का? अरे तिथे तो केलं हे. पप्पा ते अरे वा 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 वा, अरे वैशू बघ, दिदीला तिने सगळे पेरूचे शेंडे बी खुडले आणि त्याच्याबरोबर झेंडूचे झाडं बी उपटलेत. याला म्हणतात पोरगी. शाबास 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 शाबास. आता तू कायम काम चोरी. अगं बाई, म्हणजे काम करू ना मॅच का. म्हणजे झेंडूचे झाड मी उपटले आणि शाबासकी तिला दिली. अरे देवा, आता काय करायचं. कुठं आपले शेंडे. अगं वैशू, माझं वाईट करायला गेली. तुझं झालं का नाही वाईट? त्याच्यामुळे वाईट करायचं नसतं कोणाचं. गप ग, माझे दिवस खराब चाललेत म्हणून काय. कर काम कठळी.